सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमीच आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. मी मेघना वाघ, योगा ट्रेनर आणि कन्सल्टंट. संतुलन आनंद हा एक मराठी ऑनलाईन वेलनेस प्लॅटफॉर्म आहे. 100% नैसर्गिक पद्धतींमधून सर्वांगीण आरोग्य साध्य करण्यासाठी आहे. निसर्गोपचार, वैयक्तिक आरोग्य साधना आणि पंचमहाभौतिक उपचार यांच्या आधारे आपण मन, शरीर आणि आत्मा यांचा संतुलन राखण्यास मदत करतो. आणि या संतुलन आनंदला तुम्ही आतापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचे अगदी मनापासून आभार. आपण गेली काही वर्षे प्राणायाम, योग, ध्यान आणि अंतर्मनातील शांततेचा सुंदर प्रवास एकत्र करत आहोत. आणि या साधने दरम्यान एक जाणीव सतत मनात येत होती. निसर्गात किंवा शक्तिस्थानांमध्ये साधना केली की तिचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. आणि याच जाणीवेतून संतुलन आनंद आता आपल्याला आपल्या परिवारासाठी एक नवीन उपक्रम सुरू करत आहे. संतुलन आनंद करत आहे निसर्ग, योग आणि वेलनेस रिट्रीटच्या नव्या प्रवासाची सुरुवात. निसर्गातील योग, प्राणायाम रिट्रीट्स शरीर, मन आणि आत्म्याला पुन्हा संतुलित करणारा असा हा प्रवास तुम्हाला घेऊन जाणार आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. जिथे असेल नदी किनारा, डोंगर, जंगल, बीचेस, शांत हवा. आणि अशा ठिकाणी सकाळचा प्राणायाम, योग, सूर्याभ्यास, संध्याकाळचं ध्यान, थोडी भटकंती आणि स्वतःसाठीचा क्वालिटी टाइम. आता हा उपक्रम का सुरू केला? निसर्गात आणि पवित्र स्थळांमध्ये साधना केल्यामुळे मनातील अडथळे सहज दूर होतात. आणि आपल्या सगळ्यांची साधना आतापर्यंत ऑनलाईन झाली आहे, कारण संतुलन आनंद हा ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आहे. पण आता त्याच्यामध्ये जिवंत अनुभवाची भर घालण्याची वेळ आलेली आहे. डिजिटल डिटॉक्स, सात्विक आहार, प्रवासाची मजा, शांतता आणि आंतरिक वाढ हे सर्व काही आता आपण एकाच ठिकाणी अनुभवणार आहोत. आता या प्रवासामध्ये काय असणार आहे? शहराच्या गोंधळापासून विश्रांती, शुद्ध निसर्गात 2 ते 3 दिवस प्राणायाम, योगा आणि ध्यानाचा अनुभव. याशिवाय शांतीपीठ, ध्यानपीठांना भेटी आपण देणार आहोत. पंचमहाभूतांचं सानिध्य जे शहरामध्ये दुर्मिळ होत चाललेलं आहे ते आपण अनुभवणार आहोत. स्वतः सोबतचा वेळ आणि मनाचं रिसेट, आध्यात्मिक, मानसिक आणि भावनिक संतुलन. थोडक्यात संतुलन आनंद आता तुम्हाला नेचर प्लस योगा प्लस स्पिरिच्युअलिटी हा संपूर्ण आणि अर्थपूर्ण अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. तुमची साधना अधिक खोल, सुंदर आणि जिवंत व्हावी हाच या प्रवासाचा मुख्य हेतू आहे. आता संतुलन आनंद प्रायोजित आणि ट्रिप टेल वेकेशन्स आयोजित पहिला रिट्रीट आणि आध्यात्मिक यात्रा ही आहे कामाख्या देवी रिट्रीट आणि आध्यात्मिक प्रवास यात्रा. आणि याची माहिती देण्यासाठी मी आज आमंत्रित केलेले आहे वास्तुतज्ञ गिरीश कोडणीकर यांना. सो तुम्ही त्यांना आधी भेटलेलाही आहात. गिरीश हे वास्तू आणि ऊर्जा तज्ञ आहेत. बऱ्याच जणांनी त्यांचे आधीचे वास्तूवरील सेशन्स, वेबिनार अटेंड केलेले असणारच आहेत. त्यांना 22 वर्षांचा ट्रॅव्हल इंडस्ट्री मधला सुद्धा अनुभव आहे. त्यांनी त्यांचं करिअरच केसरी टूर मधून टूर मॅनेजर म्हणून सुरू केलं होतं. आणि आता डिटेलमध्ये आपण त्यांच्याकडूनच ऐकूया कामाख्या यात्रेबद्दल. सो गिरीश, तुमचं संतुलन आनंद मध्ये मनापासून स्वागत आहे. येस, थँक्यू. थँक्यू सो मच. बरं, आवाज येतोय का माझा? हो, येतोय. परफेक्ट. सो सगळ्या संतुलन आनंदच्या मंडळींना गिरीशचा नमस्कार. आपण याच्या आधी पण भेटलो होतो वास्तूसाठी, की वास्तू आणि एनर्जी ही कशी काम करते. काही लोकांना मी पर्सनली व्हिजिट्स पण केल्या होत्या घरी जाऊन, त्यांनाही त्याचा बराच फरक पडला होता. पण आता जसं मेघनानी सांगितलं ना, की एक जर्नी आपण केली मेघना बरोबर संतुलन मध्ये, आपण एनर्जी, प्राणायाम किंवा योगा, ध्यान हे सगळं शिकलो. पण कुठेतरी आपल्याला ऍज अ ऊर्जा केंद्र, आपण जसं म्हणतो ना की प्रत्येक माणूस हा एक ऊर्जा केंद्र आहे, एक आत्मा हा एक ऊर्जा केंद्र आहे. प्रत्येक जो कुठलाही जीव जेव्हा जन्म घेतो, स्पेशली आपण असं म्हणतो ना की माणूस जन्म किंवा मनुष्य जन्म हा कित्येक कोटी जन्मानंतर आपल्याला मिळतो. रिझन बिंग काय असतं, आपला जो सोल असतो, आत्मा,
हा डेव्हलप होत गेलेला असतो. कुत्रा होतो, मांजर होतो, प्राणी झालो असो आपण, बऱ्याचदा झाड पण झालो असो. ह्या सगळ्या योनीतून गेल्यानंतर जेव्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, तो कुठेतरी आपल्याला एक लेवल वरती जाण्यासाठी झालेला असतो. आपण कुठेतरी योगामध्ये, अध्यात्मामध्ये एकत्र आलेलो आहोत, बरोबर. पण आता ही लेवल एक वरती घेऊन जायची आहे. आय एम शुअर तुम्ही प्रत्येक जण कुठेतरी आध्यात्मिक यात्रा करत असाल. मी प्रत्येक वेळेला माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुमच्या कुलदेवीला आणि कुलदेवतेला नक्की जात गिरीश जा, एक मिनिट, नेटवर्क कारण नेटवर्क त्याच्यामध्ये थोडस. आपले बरेच प्रॉब्लेम हे खूप सॉल्व्ह होतात. आवाज येत नाहीये माझा? हा, नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे. एकच सेकंड. फ्रीज फ्रीज होत आहे. हा, एकच मिनिट द्या. हा, आता येतोय आवाज? येस. थोडं अनस्टेबल आहे नेटवर्क, पण मी सांगेन मध्ये काही वाटलं तर. बरं, आता नाही होणार कारण इंटरनेटचं माझं लॉग इन चेंज केलं मी. ओके, ठीक आहे, नो सो वरीज. सो आपण जेव्हा आपण आपल्या कुलदेवतेला दर्शनाला जातो किंवा कुलदेवीला दर्शनाला जातो, त्यावेळेला होतं काय बेसिकली, जन्माला आल्यापासून जे काही तुमचं आत्ताचं एज आहे याच्यामध्ये आपण खूप गोष्टी जमा केलेल्या असतात. रागानी म्हणा, लोभानी म्हणा, जे आपण षड्रिपू ज्याला म्हणतो, ह्या गोष्टींचा मळब, या गोष्टींची सावली ही बऱ्यापैकी आपल्या आत्म्यावर जमा झालेली असते. आता ही सावली जेव्हा जड होते की नाही, आता मी हे ऊर्जेच्या माध्यमातून सांगतोय, ही जेव्हा सावली जड व्हायला लागते त्यावेळेला आपल्याला आपल्या जनरल आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. आता बऱ्याच जणांना तुम्हाला असं होतं का की बाबा मला नजर फार लवकर लागते? किती जणांना असं होतं? फक्त असं हात वरती करा. किती लोकांना असं होतं की बाबा मला नजर फार लवकर लागते किंवा माझ्या मुलांना नजर फार लवकर लागते? याच्या मागचं कारण मेन काय असतं की आपलं जे ऊर्जा वलय असतं आत्म्याच्या भोवतीचं किंवा शरीराच्या भोवतीचं, करेक्ट, हे कुठेतरी वीक झालेलं असतं. त्याला परत स्ट्रॉंग करण्यासाठी आपण डेफिनेटली पूजा करतो, ध्यानधारणा करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण ह्याच्यासाठी अजून एक स्ट्रॉंग उपाय म्हणजे काय माहितीये? आध्यात्मिक ठिकाणांना भेटी देणं. बऱ्याचदा मी सांगतो की कुलदेवतेला गेलात, खूप गर्दी आहे, दर्शन नाही झालं चालेल, ते स्थान महात्म्यच एवढं स्ट्रॉंग असतं की जेणेकरून आपल्याला ती ऊर्जा आपल्यासाठी परत घेऊन यायची असते. खूपदा असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही देवाच्या दर्शनाला जाता तेव्हा तिकडनं पिकनिकला जायचं नसतं. ती ऊर्जा घेऊन, तो अनुभव घेऊन परत घरी यायचं असतं. पिकनिक आपण नंतर करू शकतो, आयुष्यभर पिकनिकच चालू असते, करेक्ट, पण ते आपण परत एकदा नंतर कधीतरी करू शकतो. आता माझं आणि मेघनाचं जेव्हा हे बोलणं झालं होतं त्यावेळेला हा एक आम्हाला विचार मनामध्ये आला होता की आपली जी मंडळी आहेत, आपली जी संतुलनचं फॅमिली आहे, ह्यांच्या बरोबर आपण अशा आध्यात्मिक टूर्स अरेंज करूया. आता टूर्स अरेंज करणं म्हणजे पिकनिक नव्हे. आता मी स्वतः 22 वर्ष ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये होतो. केसरी, टीसीआय, डीओटीडब्ल्यू, क्योनी, एसओटीसी या सगळ्या ठिकाणी मी काम केलं. त्याच्यानंतर मी वास्तूमध्ये उतरलो. पण माझा अनुभव काय सांगतो माहितीये का, की जेव्हा लोक असे टूरला जातात, पिकनिकला जातात, त्यावेळेला जो आनंद मिळायला पाहिजे, जो आनंद ज्याच्यासाठी आपण जात असतो त्या ठिकाणी, करेक्ट, ती ऊर्जा घेऊन आपण परत येत नाही. कुठे ती नुसती फिरायचं, खायचं, 4 दिवस वेळ घालवायचा म्हणून जायचं आणि परत यायचं. त्यामुळे जर तुम्ही 10-20 वर्षांनी जर बघितलं ना की अरे आपण इकडे फिरायला गेलो होतो, पण ती गोष्ट आपल्याला जास्त आठवत नाही, त्या स्टोरीज आठवत नाहीत. कुठल्या आठवतात माहितीये? जेव्हा तुम्ही खरंच तिथे छान वेळ घालवला असेल तर त्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागतात. मॅडम आवाज येत नाहीये का? रागिणी वाघ? येतोय, आपल्याकडनं येतोय, त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू असेल. ठीक आहे, चालेल. सो आता ही जी टूरची संकल्पना आहे, ह्याच्यासाठी आपण पहिल्या टूरसाठी निवडलो होतं की कामाख्या. आता का बरं कामाख्या? त्याच्या आधी मला एक सांगा, तुमच्यापैकी किती लोकांना कामाख्या माहिती आहे? किती लोक जाऊन आलात कामाख्याला वगैरे? हात वरती करा, जस्ट असं की मी कामाख्याला जाऊन आले बिकॉज किंवा मला कामाख्याबद्दल माहिती आहे. गेले कोणी? अच्छा, योगेंद्र पवार एकदा गेलेले आहेत. ओके. भाग्यश्री जोशी वगैरे पण गेलेले आहेत. सो योगेंद्र सर, तुम्ही तुमचा अनुभव 1-2 मिनिटात सांगू शकाल का मला, की काय वाटलं कामाख्याला जाऊन, नाही कशासाठी सर, गेला? गेलेलो नाही, फक्त ऐकलेलं आहे. अच्छा, ऐकलेलं आहे. बरं बरं, कोण गेलं होतं? भाग्यश्री जोशी मॅडम गेला होतात का तुम्ही? अच्छा, नाही गेलाय, जाऊन आले आहे. श्रुती, ओके, श्रुती तुम्ही फक्त अनम्यूट करून सांगाल का तुमचा अनुभव काय होता? श्रुती, हँड रेस केलात तरी चालेल, मे बी त्यांना अनम्यूट करता येत नसेल. वी कॅन अनम्यूट.
हँड रेज कराल का श्रुती? बर, ठीक आहे. सो श्रुती, तुम्ही आलात की सांगा मग मी तुम्हाला अनम्यूट करेन. बर, कामाख्याबद्दल किती लोकांना अशी ओढ आहे की बाबा मी खूप ऐकलंय कामाख्याबद्दल, मला जायची इच्छा पण आहे, पण अजून मला देवी बोलवत नाही? किती लोकांना असं वाटतं की अरे मला अजून देवीनी बोलवलं नाही किंवा देवानी मला बोलवलं नाही? परफेक्ट. येस, आता तुम्ही आणि अनम्यूट मलाच करून अनम्यूट बोलू करा. शकता सगळेजण. हा, परफेक्ट. सो खूप लोकांना असं वाटतं ना कामाख्याबद्दल. कामाख्याबद्दल काय बेसिक आयडिया काय आहे कामाख्याबद्दल? कोणी सांगू शकेल मला? की मी कामाख्या हे ऐकलंय. मी पण कामाख्या हे जाऊन आले. बर, हा, हा रोहिणी मॅडम बोला. मी पण जाऊन आले, पण तिकडे गेल्यावरती म्हणजे असं खूप अशी गर्दी होती असं म्हणता येत नाही, पण तिकडे जो भक्तांचा जो बाजार होता तो बघितला मी. म्हणजे म्हणजे आतमध्ये आणि ते बाकीचं सगळे काही असं चालू होतं. म्हणजे तुमचा अनुभव काय नंतर होता तिकडनं मन उठलं स्वतःचा? मला. दर्शनानंतरचा तुमचा नाही, मला स्वतःचा अनुभव काय? तेवढं काही खूप ठीक नाही वाटलं. एवढं मी सांगू शकेन की देवी असेल तिकडे, पण थोडंसं जे वातावरण आहे त्याच्यामुळे ते ठीक आहे असं मला वाटतं. बर, श्रुती मॅडम तुम्ही सांगत होतात काहीतरी. कामाख्या हे आय थिंक खूप जागृत मोठं शक्तिपीठ आहे. आमच्या बाबतीत घडलेला इन्सिडेंट असा होता की आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो, म्हणजे नवरात्रीच्या आदल्या दिवशी गेलो होतो. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी माझी खूप इच्छा होती दर्शन घ्यायची, पण ती काही झाली नाही. आणि ते त्यांचं स्पेशल काहीतरी पास असतं. आणि दुसऱ्या दिवशी नवरात्र होते, तर नवरात्रमधले म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली खूप जास्त गर्दी होती. पण आम्हाला पण दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्या दिवशी आम्ही अख्खा दिवस थांबलो, पण आम्हाला अख्खा दिवस काहीच दर्शन झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पहाटे 1 वाजता 2 वाजतापासून आम्ही थांबलो होतो आणि लगेच 7 वाजेपर्यंत आम्ही दर्शन घेऊन बाहेर पण आलो होतो. अतिशय सुंदर उत्कृष्ट ठिकाण आहे. तिकडचे एनर्जीज पण खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मला पर्सनली खूप आवडलं कामाख्या. बाकी तिकडे आजूबाजू पण घडणाऱ्या तिकडे गोष्टी वगैरे ते मोस्टली ठीक आहे. असं मी बघितलं की तांत्रिक खूप चालतं. हा, तंत्र सांगतो, मंत्र मी ते पण विद्या. सांगणार आहे आज. हॅलो करेक्ट. हॅलो हा, कोण बोलतंय? हा, आरती कदम आरती बोला. कदम. मी कामाख्याला जाऊन आली. अनुभव फक्त सांगते मी की तिथे जेव्हा गेलो आम्ही, गर्दी खूपच होती. आणि ते जे आतील जे खांब आहेत त्यांचे, जसं आपल्या कोल्हापूरच्या मंदिरात काळ्या दगडाचे मोठे खांब आहेत ना, तसे त्यांचे मंदिराचे खांब होते ना, तिथे स्पर्श जसा झाला ना, एक व्हायब्रेशन एक वेगळ्याच पद्धतीचं होतं ते. बरोबर, तो अनुभव खूप वेगळा होता. हा, करेक्ट. आता तुम्हाला हे तर माहिती असेल ना की कामाख्या हे आपल्या 51-52 जे शक्तीपीठ आहे त्याच्यातलं एक शक्तीपीठ मानलं जातं. हो बरोबर. हो. आता माझा एक मित्र आहे. आता कामाख्याला का जावं, कशासाठी जावं, तिकडे जाऊन काय बघावं, आपल्याला ना बऱ्याचदा माहित नसतं. आपण कोणाचं तरी ऐकून अशा ठिकाणी जातो. डेफिनेटली जागृत देवस्थान आहे. बरोबर. गर्दी असणार, भक्त आपल्यासारखे सगळीकडे आहेत, सगळ्यांना त्यांच्या आयुष्याचं भलं व्हावं हे वाटत असतं, त्यामुळे गर्दी डेफिनेटली असणार. पण त्या गर्दीमध्ये आपण काय बघितलं पाहिजे, करेक्ट, हे आज आपण डिस्कस करणार आहोत. सो बिफोर इवन मी आता सुरू करायच्या आधी ना मी तुम्हाला एक पीपीटी शेअर करतो. सो लेट सी दॅट पीपीटी फर्स्ट. बर, हे दिसतंय का सगळ्यांना? येस. फक्त कोणीतरी मला हो म्हणा. हा, ओके ओके, ठीक आहे. सो भारताच्या 51 शक्तीपीठांमध्ये सगळ्यात गूढ आणि सर्वात शक्तिशाली जर कुठलं पीठ असेल तर ते आहे कामाख्या. मगाशी त्या मॅडमनी जे सांगितलं की तिकडे तंत्र चालतं, हो, कामाख्या त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे. पण आपल्याला तंत्र करायचंय का कोणावर? नाही. आपण तिकडे कशासाठी जायचं असतं? सगळ्यात महत्वाचं, आता माझा एक मित्र आहे, मी एक अनुभव सांगतो तुम्हाला. नितीन महाडिक, तुम्ही त्यांचं माइंडफुलनेस सेशन पण अटेंड केलं असेल. आयुष्यभर चांगलं खूप स्ट्रगल केले त्या माणसाने, खूप केले. आणि असंच मित्रांनी कोणीतरी सांगितलं म्हणून तो कामाख्याला गेला. तेव्हापासून तो दर ऑल्टरनेट मंथ कामाख्याचं दर्शन घेतो, कामाख्या आणि तारापीठ या दोन्ही ठिकाणी. त्याचा अनुभव हा होता, तो मला म्हणाला की गिरीश, जेव्हा मी आतमध्ये उभा राहिलो, मला माहित नाही काय झालं, पण मी ढसाढसा रडायला लागलो. जवळजवळ अर्धा तास मी तिथे रडत होतो. काय आतून बाहेर येत होतं माहित नाही, काय कोंडलेलं होतं माहित नाही, पण ते म्हणतात ना, आईच्या कुशीत गेल्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. तो अनुभव त्याला कुठेतरी झाला.
आज कामाख्याला का जावं? आज आपण जे म्हणतो ना, नजर लागते, आपल्यावर करणी केली असेल, आपली ग्रोथ होत नाहीये किंवा लग्न जमत नाहीयेत, मुलं होत नाहीयेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कामाख्या ही बऱ्यापैकी फेमस आहे. सो कामाख्या म्हणजे कोण? आता हे समजून घेऊया आपण की कामाख्याची स्टोरी काय आहे. की जेव्हा दक्ष प्रजापती, ही स्टोरी बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, की सतीच्या लग्नामध्ये म्हणजे त्याला शिव आवडत नव्हते, तेव्हा ज्यांनी ते यज्ञ अरेंज केला होता तेव्हा मुद्दामून शंकराला बोललं नव्हतं का, तर बाबा हा कुठेतरी जंगलात राहणारा माणूस आहे करेक्ट, किंवा हा काय गळ्यामध्ये रुंडमाळा वगैरे घालून हिंडतो, याच्या आजूबाजू सगळे राक्षस आणि हीच लोक असतात, तर अशा माणसांनी राजा दक्षाच्या यज्ञामध्ये येऊ नये म्हणून त्याला आमंत्रण दिलं नाही, शिव आणि सती यांना. पण सती म्हणाली की नाही, माझ्या बाबांच्या घरचं यज्ञ आहे, मी त्यांची मुलगी आहे, मला अधिकार आहे, तर मला जायचंय. तेव्हा शंकर म्हणाले की नको, आपल्याला जर आमंत्रण नाही दिले तर आपण नाही जायचं. पण शेवटी स्त्री हट्ट देवालाही नाही होत. ते म्हणाले की चल बाई शांत राहा, पण आपण जाऊया तिकडे. पण तिकडे गेल्यानंतर राजा दक्षाने जे शिवाचा अपमान केला, तो अपमान सतीला सहन नाही झाला आणि तो इतकी रागवली, इतकी चिडली, इतकी फ्रस्ट्रेट झाली ना, तिने त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःचा देहदान केला. त्या यज्ञकुंडामध्ये स्वतःचा जीव दिला. इन शॉर्ट, तुम्ही फोटो आजूबाजूला बघत असाल. अरे आता झालं काय, त्याच्यानंतर कोणी ती स्क्रीनवर रेषा मारते, प्लीज मारू नका स्क्रीनवर, कारण ओपन टू ऑल ठेवले मी ते. ह्याच्यानंतर शंकर चिडले, भयंकर चिडले, कारण त्यांची बायको सगळ्यात लाडकी सती, जिने इतकं मोठी तपश्चर्या करून शिवाला मिळवलं होतं, ती जेव्हा नष्ट झाली तेव्हा शंकर खूप चिडले. आणि शंकर चिडल्यानंतर काय होतं, तांडव. त्यांनी त्या अख्ख्या सतीचं शरीर हातामध्ये घेऊन तांडव करायला सुरुवात केली. आणि जेव्हा तुम्ही ही स्टोरी पण ऐकली असेल, जेव्हा शंकर तांडव करतात तेव्हा अख्खं भूमंडळ हलायला लागतं, सगळे ब्रह्मांड हलायला लागतात, इंद्राचं स्वतःचं तिचं सिंहासन हलायला लागतं. मग आता करायचं काय? जे आपण नेहमी स्टोरीत ऐकतो की असं काही झालं की सगळ्यात पहिल्यांदा सगळे पळतात भगवान विष्णूकडे, तारणहार ज्याला म्हटलं जातं. भगवान विष्णूंनी समजवायचा प्रयत्न केला, पण जेव्हा शिव तांडवच्या स्वरूपात असतात त्यावेळेला ते ऐकत नाहीत कोणाचं, कारण त्यांच्या डोक्यामध्ये ती उग्र एनर्जीच वेगळ्या लेवलची असते. त्यावेळेला काय केलं की विष्णूंनी हा विचार केला की ज्या कारणामुळे हे तांडव चालू आहे ते कारण जर मी काढून टाकलं हातातून, ज्या सतीच्या मृत शरीरामुळे हे तांडव सुरू आहे तेच जर मी काढून टाकलं तर तांडव शांत होईल. त्यामुळे त्यांनी सुदर्शन चक्राने तिचे तुकडे केले. आता हे तुकडे जिथे जिथे पडले किंवा तिचे दागिने अवयव हे ज्या ज्या ठिकाणी पडले, त्या सगळ्या अवयवांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक शक्तीपीठ निर्माण झालं. त्यामुळे प्रत्येक शक्तीपीठावर जशी सतीची पूजा होते, तिच्या त्या अवयवाची पूजा होते, तसंच शंकराच्या भैरव नावाच्या रूपाची सुद्धा पूजा केली जाते त्या ठिकाणी. आता तुम्हालाही माहिती असेल हे की आता कामाख्या शक्तीपीठ हे कसं तयार झालं, तर जेव्हा हे सगळे अवयव पडले त्यावेळेला निलांजन टेकडीवर, आपल्या आसामच्या निलांजन टेकडीवर देवीचा योनिभाग म्हणजे गर्भशक्ती जिकडनं पुनर्निर्माण होतं, जिकडनं नवीन गोष्टी सुरू होतात, नवीन जीव जन्माला येतो, तो भाग त्या ठिकाणी पडला. आणि त्यामुळे त्या भागाला विशेष महत्व का प्राप्त झालं, कारण अशा अवयवाची तिकडे पूजा केली जाते जिकडनं स्त्रीत्व निर्माण होतं, जिकडनं आपण सगळे जन्माला येतो, सगळे सृष्टी जिकडनं जन्माला येते, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी ती देवी, म्हणून तिला म्हटलं जातं कामाख्या. प्रत्येक काम, प्रत्येक वासना, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी देवी. सो हे भयंकर रहस्यमय आणि ऊर्जा क्षेत्र आहे. का बरं हे ऊर्जा क्षेत्र आहे? कारण वर्षानुवर्ष, शतकानुशतक बरेच तांत्रिक, बरेच साधू ह्या लोकांनी तिकडे तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे हे कामाख्या तुम्हाला डेफिनेटली तिकडे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी नक्की जाणवते. बर, आता काही लोक ह्याला म्हणतात की असं थोडी असतंय, फक्त स्टोरीज आहेत. मग आता ऐका की आपल्या सनातन धर्माची जादू किंवा महत्व किती स्ट्रॉंग होतं पूर्वीच्या गोष्टीचं, की जिथे हा भाग पडला फक्त त्याच ठिकाणी वर्षातून एकदा 3 दिवस देवीला ऋतुकाल येतो. कॅन यू बिलीव्ह दिस? हे तुम्हाला ऐकून माहिती असेल, पण तुम्ही जे व्हिडिओज बघितले तर तुम्हाला हेही दिसेल की त्या 3 दिवसामध्ये साधारणतः 21 ते 23 जून का 22 ते 24 जून अशी काहीतरी ती एक तारीख आहे, पंचांगानुसार ती होते. त्या वेळेला बाजूची नदी ही पूर्ण लाल होते. लक्षात घ्या, एवढं स्ट्रॉंग एनर्जी ही तिकडे आहे. इट मीन्स देवीचा तो जो एरिया आहे, ते जे मंदिर आहे भयंकर जागृत आहे, भयानक जागृत आहे तिकडे.
या 3 दिवसामध्ये मंदिर पूर्ण बंद असतं. मंदिराच्या आतमध्ये सगळीकडे व्हाईट टॉवेल्स ठेवले जातात. 4 दिवसांनी जेव्हा मंदिर उघडलं जातं त्यावेळेस सगळे टॉवेल लाल झालेले असतात आणि त्या लाल टॉवेलचा कापडाचा जो तुकडा असतो तो त्यावेळेला 25 जून नंतर जेव्हा अंबुबाची मेला ज्याला म्हणतात तिथे भयंकर गर्दी असते. जसं आपल्या ज्योतिबाला गर्दी होते तशी तिकडे सुद्धा गर्दी होते. आणि असं म्हटलं जातं की त्या कापडातला एक जरी तुकडा आपल्याकडे आला तर ह्याच्या पुढे आपल्यावर कुठलंही तंत्र आणि ह्या गोष्टी होत नाहीत. आता मी असं म्हणत नाहीये की प्रत्येकाचा विश्वास असेल, पण जशा पॉझिटिव्ह एनर्जीज असतात तशा निगेटिव्ह पण एनर्जीज असतात. तुमच्याबद्दल सगळेच चांगला विचार करतात असं तुम्हाला वाटतं का? कोणीतरी असेल ना? अरे बर, त्याच्यासाठी तंत्र करायची पण गरज नाही. आपण कलियुगात राहतोय. पूर्वीसारखं ते भावली घेणं आणि त्याला टाचण्या मारणं वगैरे तांत्रिक क्रिया आहे. ही एक वेगळी लेवल आहे एनर्जीची. आता मी एनर्जी कन्सल्टंट असल्यामुळे या गोष्टींचा बऱ्यापैकी अभ्यास आहे. पण नुसती नजरेने राज जरी दिला ना तरी सुद्धा तंत्र होऊ शकतं. लोकांचं म्हणतात ना काळी जीभ आहे या माणसाची, त्या बाईनी त्यांनी कोणाला शाप जरी दिला तरी ते होतं. मग असं कुठेतरी फक्त ह्या जन्मात नाही, आपल्या मागच्या जन्मांमध्ये असं कुठलं कर्म, असा कुठला शाप, असं कुठलं तंत्र जर आपण कॅरी करत असू की ज्याच्यामुळे आपल्याला सध्याच्या लाईफमध्ये चॅलेंजेस दिसत आहेत, तर त्याचं निराकरण कुठे होऊ शकतं? तर ते कामाख्याला होऊ शकतं. त्यामुळे असं म्हणतात ना की कामाख्याला भेट का द्यावी? का बरं आम्ही कामाख्याला जायला पाहिजे? देवी बोलवते, हो नक्कीच बोलवते, लक्षात घ्या. पण देवीने बोलवल्यानंतर सुद्धा आपली कारणं तयार असतात की नाही बाबा आत्ता वेळ नाहीये, करेक्ट, आत्ता जावं असं वाटत नाही, ह्याही गोष्टी असतात आपल्याकडे. तर कामाख्या देवीला भेट का द्यावी बरं? सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीत्व, ज्याला आपण म्हणतो फेमिनाईन एनर्जी, जसं आईकडे स्वाती प्लीज त्याच्यावर लाईन मारू नका. ते स्क्रीन लॉक करता येईल का ग मी मेघना? केलंय ऍक्च्युली स्क्रीन लॉक, का नाही झालं माहिती नाही. प्लीज त्या स्क्रीनवर हात लावू मी नका check मॅम. करते परत. दुसरं असतं इच्छापूर्ती, कामना सिद्धीसाठी म्हणून कामाख्याला जायचं असतं. तिसरं असतं करेक्ट मन, आत्मा आणि चेतना. जसं मी मगाशी म्हटलं की आपण काही गोष्टी घेऊन आलोय, काहीतरी चांगलं केलेलं आहे, कुठेतरी पुण्याई जोडली आहे म्हणून हा जन्म आहे. कुठेतरी एक विचार करा की मी नेहमी म्हणतो, मी परत मेघनाला पण म्हटलं की का बरं आत्तामध्ये जगायचं असतं, माइंडफुलनेस का पाहिजे? कारण आपला टीव्ही कधी बंद होईल सांगता येत नाही. जसं आपण टीव्ही बघत असतो, छान पिक्चर चालू असतो आणि लाईट गेली आणि टीव्ही बंद झाला, सडनली काळोख झाला. लाईफचं पण तेच आहे, कधी टीव्ही बंद होईल माहित नाही. जोपर्यंत टीव्ही चालू आहे तोपर्यंत ह्या गोष्टी करून घ्याव्या. त्यामुळे अंतर्गत ऊर्जा शुद्धीकरणासाठी म्हणून त्याला व्हिजिट केली जाते आणि प्लस आपल्या भोवती एक प्रोटेक्शन निर्माण व्हावं म्हणून. बर, मग आता हे कामाख्याला जाणं हे कितपत सोपं आहे किंवा कामाख्याला जाणं हे कितपत पॉसिबल आहे ते एक लक्षात घ्या. गुवाहाटी नॉर्थ ईस्ट एरिया हा तसाही देशामध्ये इतर ठिकाणांपेक्षा महाग आहे, हे फार क्लिअर आहे. एक समजून घ्या, डेफिनेटली महाग आहे. का? कारण तिकडे रिसोर्सेस कमी आहेत, हॉटेल्स कमी आहेत, रिसोर्सेस कमी आहेत. आज आपल्याला महालक्ष्मी मंदिरामध्ये गेल्यानंतर, कोल्हापूरच्या किंवा ज्योतिबाला गेल्यानंतर आपल्याकडे जागा भरपूर आहे, त्या ठिकाणी तेवढी जागा नाहीये. त्यामुळे तुम्हाला गर्दी पण जाणवते तिकडे. आणि जिथे अशा ठिकाणी लोक लुबाडायला पण बसलेले असतात, 100% आपल्या पंढरपूरला नाही आहेत का, कोल्हापुरात नाही आहेत का, सगळीकडे आहे. आणि म्हणून कुठल्या तरी जाणत्या माणसाबरोबर अशा ठिकाणी जाणं हे महत्वाचं असतं. मग आता आम्ही जेव्हा विचार केला की आपण पहिली टूर लोकांना घेऊन कुठे जावं, तर कामाख्या सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात आलं. पहिली गोष्ट, आपल्या फॅमिलीला प्रोटेक्शन मिळावं. जे योग साधनेमध्ये आहेत त्यांनी त्या एनर्जीचा अनुभव घ्यावा. बर, मग अशा ठिकाणी जेव्हा जायचं असतं तेव्हा कशी असली पाहिजे टूर आपली? नॉर्मल ज्या ग्रुप टूर्स असतात, पळापळ करायची, घाईघाई करायची, सकाळी 5 वाजता बसमध्ये बसायचं आणि आपलं व्हिजिट केल्यासारखं फक्त मॉन्युमेंट्स बघून यायचे, असं करायचंय का व्यवस्थित जायचंय? प्रत्येक ठिकाणी शांत बसता यायला पाहिजे, तिकडचं सौंदर्य बघता यायला पाहिजे, ती एनर्जी घेता यायला पाहिजे, अशी टूर पाहिजे. सो डेफिनेटली आता आम्ही जेव्हा आमच्याबद्दल विचार करा की मला जर माझ्या फॅमिलीला घेऊन जायचं असेल तर मी 1 दिवस एक्स्ट्रा जाईन, प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित वेळ देईन, तिकडच्या नोन माणसांकडून त्याची माहिती घेईन. सतत सतत जाणं होणार नाहीये, जाणं झालं उत्तम, पण जेव्हा मी पहिल्यांदा जाईन तर मला कोणीतरी तिकडे गाईड पाहिजे जो मला डिटेल इन्फॉर्मेशन देईल. कोणीतरी मला, माझ्यावर एक मॅनेजर पाहिजे, टूर मॅनेजर, की जो मला इकडे तिकडे जाऊ देणार नाही. बरोबर? त्यामुळे आम्ही संतुलन आनंद आणि ट्रिप टेल वेकेशन माझंच आहे. सो
ह्याच्या बरोबर संयुक्त उपक्रमाने आम्ही स्पेशल कामाख्या टूर काढतोय. बरं, ही सगळ्यांसाठी आहे का? 100% सगळ्यांसाठी नाहीये, लक्षात घ्या. देवी बोलवते त्यांच्यासाठीच असणार आहे. पण सगळ्यांनी यावं का? 100% यावं. एकदा तरी आयुष्यामध्ये हा अनुभव घ्यावा. विचार करा, नाव आय एम 50 इयर्स एज, मला अजूनही असं वाटतं की अरे 50 वर्ष झाली आहेत, पण अजून मी जगन्नाथपुरीला नाही गेलोय. 50 वर्ष झालेत माझ्या आयुष्याची, अजून मी कामाख्याला नाही गेलोय. कुठे जातो मी? तर मी फक्त कोल्हापूरला जातो, मी फक्त पंढरपूरला जातो, मी माझ्या हनुमानाला जातो आणि परत येतो. आणि किती वेळ जातो मी तिकडे? कोल्हापुरात वर्षातून एकदा, गोव्याला वर्षातून 4दा, कोकणामध्ये दर महिने ट्रिप असतात आमच्या. मग हे जेव्हा आम्ही, म्हणजे मी स्वतः जेव्हा ऊर्जेच्या क्षेत्रात आलो तेव्हा ह्या गोष्टी जाणवायला लागल्या की नाही, आता थोडासा ट्रॅक चेंज व्हायला पाहिजे. आता कुठेतरी अशा ठिकाणी जायचंय की जिथे जाऊन ती एनर्जी घेता यायला पाहिजे, समजून घ्यायचंय, अनुभव घ्यायचा आहे आणि तो अनुभव घेऊन परत यायचंय. आज तुम्हाला सांगतो, आपले माइंडफुलनेस कोच जे आहेत ना नितीन, ज्यांचा मी मगाशी अनुभव सांगितला, हे 6 महिन्यापूर्वी झाले. 6 महिन्यापासून एव्हरी ऑल्टरनेट मंथ ही इज ट्रॅव्हलिंग टू कामाख्या. त्याच्याबरोबरच आमचं जाणं झालं. तेव्हा जो एक वेगळा अनुभव आला त्या जाणत्या माणसाबरोबर राहून, तेव्हा लक्षात आलं की या ठिकाणी काय बघायचं असतं, कुठे लक्ष द्यायचं असतं, अनुभव कशाचा घ्यायचा असतो. कारण आपण असं म्हणतो ना, आपण जेवढा प्रवास करू तेवढं आपलं नशीब बदलत जातं. हे किती लोकांना माहितीये? जेवढा तुम्ही प्रवास कराल तेवढं तुमचं नशीब बदलत जातं. जेवढं तुम्ही रॅदर दॅन स्टेइंग इन 2 स्टार 3 स्टार, जेवढं तुम्ही 4 स्टार 5 स्टार मध्ये राहता, तुमचं शुक्र बलवान व्हायला सुरुवात होतो. तुम्ही आपोआप ती एनर्जी अट्रॅक्ट करायला सुरुवात करता. हे किती लोकांनी अनुभव घेतलाय? म्हणजे माझा पर्सनल अनुभव सांगतो थोडक्यामध्ये. माझे आई बाबा दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट, आयुष्यभर लाल डब्यातून, मी लहानपणापासून सगळं लाल डब्यातून फिरलोय. म्हणजे जुनी जाणती लोक आहेत त्यांना कळत असेल मी काय म्हणतोय, लाल डब्बा म्हणजे काय. एसटी आपली जुनी खाडखुड खाडखुड करणारी. हल्लीच्या नवीन पोरांना ते लक्षात येणार नाही, कारण त्यांना डायरेक्ट त्यांनी शिवनेरीमध्ये जन्म घेतलाय. शिवनेरीच्या काळामध्ये, शिवनेरीमध्ये नाही, शिवनेरीच्या काळामध्ये जन्म घेतलाय. पण आई बाबा नेहमी स्लीपर क्लासने यायचे. आता कोल्हापूर म्हणजे मी वाडीचा आहे, नरसोबाच्या वाडीचा, तिकडे जेव्हा इकडे यायचं असतं पुण्याला, पूर्वी ते स्लीपर बसनी यायचे, स्लीपर कोचनी यायचे. जेव्हा मला हे जाणवलं, जेव्हा क्षेत्रात आलो, मी कंपल्सरी त्यांना 3 टायर तिकीट काढून द्यायला लागलो. आधी आडावरड केली, काय गरज होती? आम्ही 125 रुपये, आम्हाला काय ते सिनियर सिटीजन डिस्काउंट मिळतं, तू फुकट 450 रुपये घालवले. म्हटलं जाऊ दे, गेले ना, आनंदाने या. त्याच्यानंतर 4 महिन्यात मी त्या 2 टायर मधून काढायला लागलो. झालं काय? आज ते 2 टायरच्या खालती जातच नाही. सवय लागली, पण सवय लागण्यापेक्षा त्या गोष्टी त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट केल्या. एक नेहमी लक्षात ठेवायचं. आता मला माहित नाही मागचं ऊर्जा संतुलनचं वेबिनार किती लोकांनी अटेंड केलं असेल, तेव्हा मी सांगितलं होतं की नेहमी इस्त्रीचे कपडे घाला, स्वच्छ धुतलेले कपडे घाला. रिझन, यू अट्रॅक्ट दोज एनर्जीज. तसंच आपण जेव्हा प्रवास करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळा अनुभव घेतो, त्याच्यातून तुमचं फेट, तुमचं नशीब हे डेफिनेटली बदलत जातं. हे तुम्ही स्वतः पण करून बघा आणि मला एक्सपिरियन्स पण सांगा की एक टूर करा, लेट से कुठली करा, शिमला मनाली करा, स्लीपर ट्रेननी जा, तिकडच्या नॉन एसी हिमाचल टुरिझमच्या बसनी जा, तिकडच्या लोकल टॅक्सीमध्ये शेअरिंग मध्ये जा, तो अनुभव घ्या आणि एकदा केसरी वीणा बरोबर जाऊन या. फ्लाईटनी जायचं, फ्लाईटनी यायचं. काय वाटतं? अनुभव कुठे बदलेल तुमचा? पहिल्या याच्यात का दुसऱ्या याच्यात? डेफिनेटली दुसऱ्या याच्यात. का माहितीये? कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ती आठवण काढाल आयुष्यामध्ये, तेव्हा तेव्हा तुमच्याकडे स्टोरीज असणार आहेत. मी घरातून इकडे निघाले, तिथे भेटले, मी विमानात बसले, मला विंडो सीट मिळाली, माझ्या बाजूला असं होतं, ते विमान उडालं, काही दिसत नव्हतं खालती, मी परत तिकडे उतरले, लेट्स से गुवाहाटीला गेले, सगळीकडे ढगढग होते. म्हणजे अजून पोचायच्या आधीच आपल्या एवढ्या स्टोरीज क्रिएट झालेल्या असतात. म्हणून आम्ही आमच्या टूरचं नाव पण ट्रिप टेल ठेवले ना. टेल म्हणजे काय? स्टोरी. क्रिएट युअर स्टोरी. जसं आपण फेरी टेल म्हणतो ना, दॅट इज हाऊ द ट्रिप टेल इज. की प्रत्येक टूर मध्ये 2 पैसे जास्त जाऊ दे, ते 2 पैसे वाचवायचे असतील, मग ट्रिप टेल नाहीये तुमच्यासाठी, करेक्ट. पण 2 पैसे जास्त जाऊ दे, पण जायचं विमानाने, यायचं विमानाने, चांगल्या हॉटेलमध्ये राहायचं. आज कुठल्याही हॉटेलमध्ये राहायचं झालं, आता भरपूर इथे माता भगिनी आहेत आणि सगळे हे अग्री करतील की कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय बघतो आपण? बाबा बाथरूम चांगले की नाही, बरोबर. आता माझ्या घरात 2-2 बायका आहेत, माझी मुलगी, माझी बायको, माझी आई. म्हणजे आम्ही 2 फॅमिली फक्त गेलो, मी आणि बाबा, तर 3 बायका 2 पुरुष असतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला ते हॉटेल बघायला लागतं की हॉटेल चांगलं पाहिजे, सराउंडिंग चांगलं पाहिजे, तिकडे गेल्यानंतर जे फील येतं ना आतमध्ये, ते वेगळं असलं पाहिजे, त्या गादीवर बसल्यात येणारं फील वेगळं असलं पाहिजे. कारण इथे जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असता ना, छानपैकी 24 तास गरम पाणी मिळतंय तुम्हाला,
आणि इथे छानपैकी आंघोळ करून फ्रेश होऊन नवीन कपडे घालून जेव्हा तुम्ही कामाख्याच्या दर्शनाला जाल त्यावेळेचं ते फिलिंग वेगळं असणार आहे. का? कारण तुमची ऊर्जा बदलली. आता तुम्ही म्हणत असाल मी कामाख्या सोडून ट्रॅव्हलचं का विकतोय? मी ट्रॅव्हलचं विकत नाहीये, मी फक्त तुम्हाला एक आयडिया देतोय की हाऊ यू शुड ट्रॅव्हल, की आपण ट्रॅव्हल कसं असलं पाहिजे. बरोबर. आता कुठलीही टूर असू दे, पळापळ थोडीफार असते कारण आपल्या हिशोबाने ट्रेन आणि फ्लाईट सुटत नाहीत, ते थोडंफार वर खाली होतं. पण तिकडे गेल्यानंतर यू शुड बी रिलॅक्स्ड, की मी गेलो आणि मला बॅग ठेवली आणि मला लगेच पळत पळत जायचंय आणि मला कुठली तरी टूर हे करायची, कुठली तरी साईट सीन करायचे. नको. गेलात, सकाळी 6 वाजता पोहोचलात, आधी रूम मध्ये जा, फ्रेश व्हा, 9 वाजता खालती या, ब्रेकफास्ट करा, परत जाऊन झोपा, आराम करा. दुपारी लंचला जायचं लोकल रेस्टॉरंटमध्ये छानपैकी कुठेतरी, कारण जिथे जातो तिकडचं लोकल खाणं हे एकदा तरी आयुष्यात टेस्ट केलं गेलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे, सतत काय पोळी भाजी खायची ना, कधीतरी त्यांचं काही मोमो बिमो खाऊया. करेक्ट. चांगल्या ठिकाणी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायचं. सो दिस इज हाऊ द ट्रॅव्हल शुड बी. आता ह्याच धर्तीवर, ह्याच प्लॅनिंगवर आम्ही आमची टूर कशी अरेंज करत आहोत. करेक्ट. ते एक मी तुम्हाला छोटंसं डिस्क्रिप्शन सांगतो. हे दिसते का? स्क्रीन शेअर झाली आहे का मेघना? येस येस झाली. करेक्ट. सो संतुलन आनंद प्रायोजित, कारण मेन डोकं तिचं आहे, आणि ट्रिपटेल वेकेशन्स म्हणजे माझा अनुभव घेऊन, माझ्या अनुभवानुसार मला माहितीये की लोकांना टूरवर गेल्यानंतर काय आवडतं, आणि म्हणून आम्ही याला म्हणतो एक्सपिरियन्शियल ट्रॅव्हल. सो जेव्हा आपण जातो तिकडे, तर आपल्याकडे फ्लाईट इज द बेस्ट ऑप्शन. जर गुवाहाटीला जायचं असेल, कामाख्या म्हणजे आसाम, गुवाहाटी इज द एअरपोर्ट. आता अशा ठिकाणी जर जायचं असेल आपल्याला, तर फ्लाईट हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. पण फ्लाईटची गंमत कशी आहे माहितीये का? जसं मी म्हटलं ना की इंडिगो आणि एअर इंडिया बाबा आपल्याला दत्तक घेतलेलं नाही, ते त्यांच्या हिशोबाने विमानं चालवतात. त्यामुळे 2 प्रकारची फ्लाईट्स असतात. एक रात्री 12 वाजता निघते, सकाळी 7ला पोहोचते, आणि दुसरी रात्री 3ला निघते, ती सकाळी 7ला पोहोचते. एक आहे हैदराबादला थांबून फ्लाईट चेंज करून जायचं, दुसरं असतं डायरेक्ट फ्लाईट. आता याच्यामध्ये एक होतं की पहिल्या दिवशी तुमची रात्रीची झोप गडबडते, आणि त्यामुळे पहिल्या दिवशी टूरवर काहीही ठेवलं जात नाही. लेट्स आपण 2:40ची डायरेक्ट फ्लाईट पकडली, सकाळी 6 वाजता पोहोचते. हॉटेलचं चेक इन किती वाजता असतं? 2 वाजता. बरोबर. मॅक्सिमम लोकांना अनुभव आला असेल की चांगल्या हॉटेलमध्ये राहायचं तर आपल्याला 2, 12:30, 1 नंतरच आपल्याला चेक इन मिळतं. मग 6 ते 12 काय करायचं? तर आम्ही त्याचीही सोय केलेली आहे की स्पेशल निगोशिएटेड रेट्स घेतलेत अर्ली चेक इन साठी, कन्फर्म अर्ली चेक इन साठी. मग काय करायचं? पहिल्या दिवशी सकाळी गेल्यानंतर ब्रेकफास्ट करा, आराम करा, दुपारी लंच करूया आपण लोकल रेस्टॉरंट्समध्ये, आणि तिकडचं प्रति बालाजी ज्याला म्हटलं जातं त्या बालाजीला आपण व्हिजिट करायची आहे त्या दिवशी. पहिल्या दिवशी साधारणतः 4 वाजता वगैरे, एक 2-3 तास जातात त्याच्यामध्ये, कारण प्रांगण खूप छान आहे, मंदिर खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर 6, 6:30, 7 वाजता आपल्याला जायचंय डिनर क्रूजवर. आता ही डिनर क्रूज जी आहे, ब्रह्मपुत्रा नदी, म्हणजे तुम्हाला ऐकून माहिती असेल की जगातल्या काही ठराविक नद्या आहेत की ज्यांची पात्र किलोमीटरवर पसरलेली आहेत, त्याच्यातली ती एक ब्रह्मपुत्रा नदी आहे. त्या ब्रह्मपुत्रा नदीवर काही वर्षांपूर्वी मोदींनी इनॉग्रेशन केलेली डिनर क्रूज चालू आहे. सो आपण त्या दिवशीचं डिनर रात्रीचं कुठे करणार आहोत? क्रूजवर करणार आहोत. एक वेगळा अनुभव, आजूबाजूला पाणी, आपली लोक, छान जेवण, आणि कम्प्लिटली वेगळा निसर्ग. संध्याकाळी सूर्यास्त पण क्रूज वरून बघायचा. क्रूज खरंच छान आहे. कोण जाऊन आला का तुम्ही, रोहिणी ताई? जाऊन आलात? हो. ओके. काय आवडलं तुम्हाला क्रूज मध्ये? छान आहे. आय लाईक. मला क्रूज कुठली असेल तरी आवडते, तशी मी खूप फिरत असते. तो पहिल्या दिवशी एवढंच करायचंय. म्हणजे काय होईल, रात्रीची तुमची जी जर्नी झालेली असते त्याच्यात तुम्हाला आराम मिळेल. सकाळी गेलेला रूम आहे, ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, त्याच्यानंतर बालाजी टेम्पल आहे, संध्याकाळी आपण चहा कॉफी घेऊ कुठेतरी, संध्याकाळी डिनर क्रूज करायचं, रात्री 9 पर्यंत घरी यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? आपण एक तिकडचा स्पेशल गाईड बोलवणार आहोत हॉटेलमध्ये, की जो आपल्याला साधारणतः 1 तासाचं गुवाहाटी आणि कामाख्याचं प्रेझेंटेशन देईल, की बाबा गुवाहाटीला कसं फिरायचंय, काय फिरायचंय, कामाख्याला का जावं. कारण मी सांगणं आणि तिकडच्या लोकल माणसांनी सांगणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो तुम्हाला इत्यंभूत सगळी स्टोरी, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं सांगेल
की जेणेकरून जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण आईच्या दर्शनाला जाणार आहोत त्यावेळेला लाईनीत उभं राहिल्यानंतर प्रत्येक गोष्टीकडे नजर गेली पाहिजे. अच्छा, हे सांगितलं होतं, याचं महत्व ते आहे. बरोबर. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर कामाख्या टेम्पलला जायचंय. आपल्या टूरमध्ये व्हीआयपी तिकीट सुद्धा इन्क्लूड्स आहेत. 500-550 रुपयाचं तिकीट आहे, ते ऑलरेडी आम्ही इन्क्लूड केलंय. आता कधी जायचं? आता काही लोक म्हणतात आम्ही रात्री 1 वाजता लाईन लावली, आम्ही 2 वाजता लाईन लावली. आता तिकडे 2 लाईन असतात. एक असते नॉर्मल लाईन आणि एक असते व्हीआयपी लाईन. नॉर्मल लाईन जाते 5-6 तास तुम्हाला, व्हीआयपी लाईन तुम्हाला 2-2.5 तासामध्ये बाहेर काढते. बरोबर. व्हीआयपी लाईन मध्ये तुम्हाला गर्भगृहात प्रवेश मिळतो. स्टँडर्ड लाईन मध्ये तुम्हाला थोडंसं बाहेरून दर्शन घ्यावं लागतं. आता मला सांगा, ह्या अनुभवासाठी 500 रुपये जड आहेत का आपल्याला? कुठेही बाहेर गेलं तर नुसती चाय पाणी में 500 रुपये निकल जात आहे. करेक्ट. आणि त्यामुळे आम्ही स्पेसिफिकली सगळ्या लोकांसाठी व्हीआयपी तिकीट इन्क्लूड केले. तिकीटच्या माणसाशी, आतल्या माणसाशी निगोशिएट करून. का? कारण रोज फक्त 1000 तिकीटं जातात ऑनलाईन, गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. त्यामुळे त्यांच्याशी निगोशिएट करून आपण ग्रुप तिकीट्स त्यांच्याकडून प्री बुक करून घेतो, की जेणेकरून आपली कुठलाही माणूस आपल्या फॅमिली मधला 5 आणि 6 तास ताटकळत बसणार नाही दर्शनासाठी. राईट. आता काही लोक असं पण म्हणतात मला, म्हणजे मी माझे काही क्लायंट्स जाऊन आले, त्यांनी मला हेही सांगितलं की देवाच्या दर्शनाला पैसे कशाला भरायला पाहिजेत. मग देवाच्या दर्शनाला गुवाहाटीपर्यंत पण जायची गरज नाही, डोळे बंद केले तरी मंदिर दिसतं. हो की नाही? आणि एक लक्षात घ्या, म्हणजे हे माझं म्हणणं आहे, मला माहित नाही किती लोक त्याला ऍग्री करतील, पण जर देवानी तुम्हाला पैसे दिलेले आहेत, देवानी जर तुम्हाला चान्स दिला आहे की 5 तास पुढच्या माणसाचा वास घेऊन उभं राहण्यापेक्षा तिकडे जा, 2 तासामध्ये तुझ्यासाठी मी तयारी करून ठेवलेली आहे, लवकर ये माझ्या दर्शनाला. आणि हे खरं आहे, लक्षात घ्या. कित्येकदा आपल्याकडे पैसे असून सुद्धा फक्त ह्या एका थॉट प्रोसेसमुळे आपण 4-4, 5-5 तास वाया घालवतो. हो की नाही? मग त्याच्यापेक्षा 2 तासामध्ये दर्शन घ्या. देवी सांगते, बाबा ये लवकर मला भेटायला, म्हणून मी तुला पैसे दिलेत, व्हीआयपी तिकीट दिलंय, माणूस दिलाय. आणि म्हणून आपण ब्रेकफास्ट नंतर काय करणार आहोत? कामाख्या. बरं, आपण सकाळी किती वाजता जाणार कामाख्याच्या दर्शनाला? ब्रेकफास्ट करून 8:30-9 पर्यंत आपल्याला मंदिरात पोहोचायचं आहे. तर आपलं 11:30 पर्यंत दर्शन होईल. लाईन असणार आहे डेफिनेटली, पण ती व्हीआयपी लाईन असेल, त्यामुळे ती पटपट सरकणार. पण 2-2.5 तासाची आपण तयारी ठेवायची की आईच्या दर्शनाला तेवढे 2-2.5 तास आपले डेफिनेटली जाणार आहेत. मग त्याच्यानंतर काय करायचं? 11:30 वाजता आपलं दर्शन झालं मंदिरामध्ये. त्याच्यानंतर आजूबाजूला बरेच प्रांगण आपल्याला बघायचे. तिकडे आता दशमहाविद्यांची सुद्धा मंदिरं आहेत, ती सुद्धा आपल्याला बघायची आहेत. त्याच्यासाठी आपल्या बरोबर एक लोकल गाईड असणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी आपण परत हॉटेलला येणार आहोत आणि तिकडे आता मी स्लाइडमध्ये टाकलेलं नाहीये, पण तिकडे एक रोपवे आहे जो ब्रह्मपुत्रा नदीवरून जातोय. आपण तेही करणार आहोत आणि आजूबाजूची छोट्या गोष्टी सुद्धा आपण संध्याकाळी बघणार आहोत. तिसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण उमानंद टेम्पल, हे जे भैरवाचं टेम्पल आहे, शंकराचं टेम्पल आहे, त्याला आपण दर्शन देणार आहोत. कलाक्षेत्र, हे जे आसाम गव्हर्नमेंटचं आहे, त्यालाही आपण व्हिजिट करणार आहोत. आणि संध्याकाळी आसाम झू, जिथे तुम्हाला एक शिंगी गेंडा, पांढरे वाघ, करेक्ट, हे सगळं आपण तिकडे बघणार आहोत. म्हणजे फक्त कामाख्या बरोबरच आपण बाकीच्या गोष्टींचा सुद्धा आपण तिकडे तो आनंद घेणार आहोत. बरं, याच्यामध्ये ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये आहे, लंच आपण लोकल करणार आहोत आणि डिनर परत संध्याकाळी गेल्यानंतर लॅविश बुफे असणार आहे. असं मी का सांगतोय हे तुम्हाला पुढे लक्षात येईल. सो हे झाला आपला तिसरा दिवस. आता याच्यात घाई होतीये का कुठे आपल्याला? नक्की नाही. आणि चौथ्या दिवशी मात्र आपण सकाळी ब्रेकफास्ट करून किंवा विदाऊट ब्रेकफास्ट, जसं फ्लाईट असेल त्या हिशोबाने आपण एअरपोर्टला परत येणार आहोत. सो चौथा दिवस हा आपला टूर कन्क्लूड दिवस असणार आहे, एक वेगळा अनुभव घेऊन. तिसऱ्या दिवशी आपण आपलं ग्रुप मीटिंग पण करणार आहोत, एक छोटासा गेट टुगेदर करणार आहोत. एकमेकांबद्दल जाणून घ्यायचं तर आपल्याला 3 दिवस आहेत आपल्याकडे, आणि खूप गोष्टी, गप्पा, गाणी, हे सगळं होणार आहे. तुमचे अनुभव, आमचे अनुभव, या सगळ्या गोष्टी आपण तिकडे शेअर करायच्या आहेत. सो तर या टूरमध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे? तर सगळं इन्क्लूड असणार आहे, सगळं. असं नको व्हायला की तिकडे गेल्यानंतर मला इथे पैसे द्यायला लागले, तिथे पैसे द्यायला लागले. नाही, फक्त फ्लाईट वेगळा आहे, अदरवाईज बाकी सगळं टूरमध्ये इन्क्लूड आहे. गेल्यापासून जे जे लागतं, अकोमोडेशन आहे, ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डिनर आहे, डेली बिस्लरी बॉटल्स आहेत, फिरायला एसी गाडी आहे, त्याच्यामध्ये आम्हाला गाईड पाहिजे आहे, डिनर क्रूजला आम्हाला तिकीट पाहिजे आहे, व्हीआयपी तिकीट पाहिजे आहे,
गेंडा बघायला मला खिशातून पैसे नाही घालायचे, ते पण इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. बाकी अजून कुठल्या मॉन्युमेंट्सला पैसे घालवायचे नाही. कुठे पैसे जाणार? तिकडे जाऊन जे तुम्ही साड्या वगैरे घ्याल, शॉपिंग कराल, तेवढेच जे तुमचे पर्सनल असतात तेवढे फक्त तुमचे तिकडे जाणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला पूर्ण टूरमध्ये एक टूर मॅनेजर सर्व्हिसेस सगळीकडे मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय, हे फार कॉमन असतं, हे सगळ्यांकडे देतात. हे नाही देत, लक्षात घ्या. टूर मॅनेजर्स मध्ये सुद्धा फरक असतो की तुम्ही कोणाला घेऊन जाताय, कोण आहे तुमच्या बरोबर, तो तुमची काळजी घेणार आहे का. उद्या तुम्हाला काही झालं, तिकडे समजा लागलं, खुपलं, पोट दुखलं, उलट्या झाल्या, काही होऊ शकतं. कोण आहे तुमच्याबरोबर पळापळ करायला? मी असेन. जर मोठ्या टूर्स आहेत तर मी असेन किंवा दीप्ती असेल किंवा मेघना असेल, जर मेघना फ्री असेल तर. संतुलन आनंदच्या ग्रुप बरोबर तर नक्कीच. मग याच्यात काय इन्क्लूड नाहीये? ट्रेन फेअर डेफिनेटली. टिप्स, जर तुम्हाला एखादी कोणाची सर्व्हिस आवडली, तुम्हाला द्यावेसे वाटले तर आनंदाने द्या. जेवढे देतात तेवढे परत येत असतात. लॉन्ड्री, काही कॅमेरा फीज असतील तर स्पेशल तुम्ही जर काही वेगळे झूम कॅमेरे वगैरे आणले तर. आणि बाकीचे काही पर्सनल एक्सपेन्सेस, जसं मी म्हटलं शॉपिंग, असं काही असेल तर तेवढं फक्त इन्क्लूड नाहीये. रेस्ट एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. बरं, मग आम्ही राहणार कुठे? पुढचा प्रश्न. आपलं हॉटेल आपण कुठलं आता बुक करतोय? ते करतोय हॉटेल अरिस्टा बाय अँबिशन. हे आहे 4 स्टार डिलक्स प्रॉपर्टी. आता जस्ट फोटो बघा. व्हिडिओज बंद आहे त्यामुळे मला लक्षात येत नाही की तुम्ही खरंच बघताय की नाही, पण खरंच बघा. सो यू विल, म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की आपण कुठल्या हॉटेलमध्ये राहणार आहोत. का बरं अशा हॉटेलमध्ये का राहायचं? स्वतःला फक्त व्हिज्युअलाइज करून बघ की दर्शनाच्या 3 तास जर्नी नंतर जेव्हा परत याल आणि रूम मध्ये 24 तास गरम पाणी आहे, बाहेरून बादलीने आणायचं नाहीये कुठून आपल्याला, आणि त्याच्यानंतर बेडवर आराम कराल, यू विल फील अ डिफरंट. मेडिटेशन करायला सुद्धा तिकडे रूम्स आहेत. सगळ्यांच्या डिनरसाठी मोठं रेस्टॉरंट आहे. मधल्या वेळेमध्ये तुम्हाला लहान मुलं असतील, तुम्हाला स्विमिंग करायचं असेल, पाण्यात डुंबायचं असेल तर एव्हरीथिंग. म्हणून मी म्हटलं ना की फेड बदलायचं असेल तर ह्या गोष्टी हळूहळू बदलतात. बर, कार सिलेक्शन कुठले आहेत? आपण कुठेही मिनी कोच, लार्ज कोच, तिकडे रस्ते लहान आहेत, त्यामुळे आपण डिझायर, इनोवा क्रिस्टा किंवा टेम्पो ट्रॅव्हलर. बरं, याच्यामध्ये अगदी शेवटच्या सीट पण माणसं बसवणार का? तर नक्कीच नाही बसवणार, कारण मला स्वतःलाही ते पटत नाही, कारण मागच्या सीट्सवर तेवढं कम्फर्टेबल नसतं. बरं, मग आता एवढं सगळं झालं, मग आता पुढचा प्रश्न काय येतो की आम्ही काय यायचं? करेक्ट, हो की नाही? सगळ्यांना ना, हा बाबा ऐकलं, सगळं भाषण ऐकलं, सगळं ऐकलं, तू तुझी टूर विकतोयस, आम्ही काय यायचं? मंडळी, एक सांगतो, मी टूर नाही विकत आहे, मी अनुभव देतोय तुम्हाला की एक वेगळा अनुभव आपण एकत्र मिळून तिकडे जाऊन घ्यायचा आहे. तर आमच्यावर का करायचं? पहिली गोष्ट, आपण फॅमिली आहोत. संतुलन आनंद हा फक्त आत्ता असलेले 100-200 पर्यंत नाहीये. आपण आज 20-25 हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. करेक्ट. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र जाणं आणि आपल्या माणसांबरोबर जाणं ह्याच्यामध्ये फरक असतो. आता त्याच्यात सगळं, मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते फ्लाईट सोडून बाकी सगळे इन्क्लूड्स आहेत. लोकल डेलिकसीज आहेत, 4 स्टार डिलक्स हॉटेल्स आहेत, लोकल गाईड्स आहेत, एव्हरीथिंग इज देअर. याला पैसा किती लागणार आहे? आता आला मुद्द्याचा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यांच्या जिवाळ्याचा. करेक्ट. कुठेही काहीही लपवालपी न करता ऑन इन्क्लुझिव्ह प्राइस असणार आहे 36,500 पर पर्सन. महाग आहे का? हो आहे. कोणापेक्षा महाग आहे? सगळ्यांपेक्षा स्वस्त आहे फ्रँकली. पण महाग कोणासाठी आहे? कारण आपण जातो 2000च्या हॉटेलमध्ये राहायला. करेक्ट. इकडची हॉटेल्सच महाग आहेत सगळी. जसं मी म्हटलं, गुवाहाटी किंवा नॉर्थ ईस्ट जर तुम्ही 7 सिस्टर्स वगैरे करून आला तर ते पण एक्सपेन्सिव्ह आहे. फ्लाईट्स पण एक्सपेन्सिव्ह असतील. जेवढं लेट करू आपण तेवढे फ्लाईट्स पण एक्सपेन्सिव्ह असतील. पण 36,500 मध्ये काय इन्क्लूड आहे? सगळं इन्क्लूड आहे. फ्लाईट किती जाईल? माझ्या मते साधारणतः 25,000 ते 30,000 फ्लाईट जाईल. म्हणजे साधारणतः 55,000 ते 60,000 मध्ये एका माणसाची ही व्यवस्थित टूर होते कम्प्लिटली. बरोबर. सो हे झालं आपलं टूरचं. सो दिस इज हाऊ द टूर विल बी. आता याच्यात कोणाला काही प्रश्न आहेत का? हा, श्रुती मॅडमने विचारले की डेट्स काय आहेत. आत्ताच्या ज्या अवेलेबल डेट्स आहेत हे 22 डिसेंबर पासून आहेत. म्हणजे आपण जाणार आहोत 22च्या रात्रीची जर फ्लाईट पकडली, म्हणजे 23 अर्ली मॉर्निंग जर फ्लाईट पकडली तर 23, 24, 25, 26ला आपण घरी परत. मी आता याच्यामध्ये एअर तिकीट केलेले नाहीये, पण मी जनरली सजेस्ट करेन की डायरेक्ट तिकीट काढा. जे रात्री 2:40चं असतं
ते डायरेक्ट तिकीट काढा, जेणेकरून साधारणतः तुम्ही 11-11:30 पर्यंत एअरपोर्टला आपण भेटूया सगळे, जर सगळे पुण्यातले असतील तर. अदरवाईज आपण डायरेक्ट गुवाहाटीला पण भेटणार आहोत. काही लोक मुंबईवरून येणार आहेत, काही साताऱ्यावरून बुक झालेली आहेत, काही कोल्हापूरची लोक आहेत. सो ही लोक आपल्याला आपण सगळे गुवाहाटीला आपण डायरेक्ट भेटणार आहोत. नेक्स्ट डेट डिसेंबर नंतर मग आपण जानेवारीतला करणार आहोत. ते अजून फायनल झाल्या नाहीयेत, कारण डिसेंबर एंड आणि जानेवारी एक 15-20 दिवसाचा जो काळ असतो ना, हा खूप हाय रेट्सचा असतो. साधारणतः 25 डिसेंबर नंतर खूप हाय रेट सुरू होतात. त्यामुळे आपण 15 जानेवारीच्या नंतरच आपण ह्या टूर्स सुरू करणार आहोत, पुढच्या ज्या असतील त्या. बरं, याच्यात कोणाला काही प्रश्न आहेत का? बरं, मला एक सांगा, कामाक whom do we need to contact? ओके, एक तर तुम्ही मलाही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट मेघनालाही कॉन्टॅक्ट करू शकता, काही इश्यू नाहीये. आम्ही ग्रुपवर टाकूच त्याच्या डिटेल्स. पण एवढंच आहे की आता 22 तारीख म्हणजे की आपल्याकडे जवळजवळ 22 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे 22 दिवसामध्ये आपल्याला सगळी तयारी करायची आहे. त्यामुळे जर कोणाला जायची इच्छा असेल तर लवकरात लवकर मेघनाला कॉन्टॅक्ट करा, तुमचे नाव डिटेल्स द्या. 23, 24, 25 हे 3 दिवस फिक्स करून ठेवा. 23 ची अर्ली मॉर्निंग फ्लाईट असणार आहे. सो 23चा दिवस, 24चा दिवस आणि 25चा दिवस. 26ला आपण परत येणार आहोत. तुम्हाला फ्लाईटसाठी मदत हवी असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मी तेही करेन. जर मेक ट्रिपवरून वगैरे तुम्ही तिकीट्स बुक करू शकता. जर तुम्ही ग्रुप्समध्ये येणार असाल तर मग डेफिनेटली आपण सगळ्यांचं मिळून एकत्र ग्रुप तिकीट्स पण काढू शकतो. अजून काही प्रश्न आहेत का याच्यामध्ये? बरं, किती लोकांना खरंच कामाख्याला यायचं आहे पण मग असं वाटतं की नको, 3600-500 जरा महाग आहेत? फ्रँकली सांगा. अच्छा, ट्रेन फेअर. हा, प्रीतीने चांगलाच प्रश्न विचारला. ट्रेन फेअर मॅडम, ट्रेनला ना जवळजवळ 48 ते 50 तास लागतात. म्हणजे तुम्ही तिथे येईपर्यंतच अर्धा गर्भगोळ झालेला असाल. पण ट्रेन म्हणाला, मी नेहमी सांगेन की 2 दिवसाच्या जर्नीसाठी डेफिनेटली तुम्ही स्लीपर क्लास आणि 3 टायर मध्ये जाऊ नका, कारण बरीच लोक असतात मध्ये उतरणारी चढणारी वगैरे. गो फॉर 2 टायर ऑफ फर्स्ट क्लास, ज्याचं तुम्हाला साधारण तिकीट एक 4-5 हजारामध्ये वन वे पडतं. एक प्रश्न मला व्हॉट्सअपवर आलेला आहे की बुकिंग करायचं असेल तर काही म्हणजे ऍडव्हान्स भरून करायचं बुकिंग, का तुमचं कसं आहे रजिस्ट्रेशन करायचं असेल ह्या टूरसाठी? तर हो हो, डेफिनेटली. जर तुम्हाला यायचं असेल आमच्या बरोबर तर डेफिनेटली सुरुवातीला 10,000 रुपये ऍडव्हान्स बुकिंग करून तुम्ही करा, की जेणेकरून आपल्याला हॉटेल रूम्स बुक करता येतील. आणि त्याच्यानं मग तुम्ही फ्लाईट तिकीट बुकिंग करून जायच्या आधी पूर्ण पेमेंट केलं तरी चालेल. पण ऍडव्हान्स इज 10,000 रुपीज. हा, माय चाइल्ड इज 13 इयर्स, डू वी हॅव टू? नाही नाही नाही, त्याला एक्स्ट्रा बेड चार्जेस लागणार, जे ऑलमोस्ट 50% असतात. कारण तो तुमच्याबरोबरच राहणार आणि तुमच्याबरोबरच एक्स्ट्रा बेड शेअर करणार. सो एक्स्ट्रा बेडचाच रेट लागणार त्याला. हे ऍडल्ट रेट्स आहेत. कामाख्या देवी एमसी पिरियड यायचं असेल तर फॉर धागा, हा मग ते जून मध्ये जावं लागेल. मग ते आपल्याला जून मध्ये जावं लागेल. तेव्हा पण आपण टूर्स काढणारच आहोत, पण त्याला भयंकर गर्दी असते, लक्षात घ्या. लाखोनी लोक असतात. मग अशीच कोणी म्हटलं ना की तशी आम्ही गेलो ना खूप गर्दी होती, लोक चांगली नव्हती. नाहीये, लोक सगळीकडे चांगली नाही मिळणार. धागा अरेंज करून देता का? नक्की प्रयत्न करू. आता मी गॅरंटी नाही देणार फ्रँकली, पण जूनच्या टूर बरोबर जर मी जाणार असेल तर नक्कीच मी तिकडे प्रयत्न करेन. त्यावेळेला मग तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. अजून काही प्रश्न आहेत का याच्यामध्ये? हवा कशी आहे? साधारणतः आपल्या पुण्यासारखी हवा आहे तिकडची. थोडीफार थंडी आहे, पाऊस कधीही पडतो तिकडे. त्यामुळे आम्ही नेहमीच टूर कन्फर्म झाल्यानंतर हे सगळे डूज अँड डोंट्स देणारच आहोत, की काय काय कॅरी करायचंय तुम्हाला, कुठली कुठली औषधं लागू शकतात, कुठले कुठले कपडे लागू शकतात, हे सगळं आम्ही देणार आहोत तिकडे. पण एक साधारणतः आज तुम्ही आज उद्यामध्ये जर बघितलं तर हायएस्ट हे 24-25 डिग्री टेम्परेचर आहे, लोएस्ट हे 10 पर्यंत जातं. म्हणजे साधारणतः पुण्यासारखं ते तिकडे करू शकता. बरं, अजून काही प्रश्न आहेत का याच्यामध्ये? पण एक सांगू का, म्हणजे ठीक आहे, छान आहे, तुमचे प्रश्नही चांगले आहेत. प्रीती म्हणाली की येस कॉस्टली, 36,500 डेफिनेटली कॉस्टली आहे. मी आधीच सांगितलं होतं की साऊथ नॉर्थ ईस्ट एरिया हा तसाही कॉस्टली आहे. त्यात आपण 4 स्टार डिलक्स हॉटेलमध्ये राहणार आहोत, तर त्यामुळे थोडेसे रेट हे तसेही महाग असणार आहे. पण शेवटी तो अनुभव आहे मॅडम. तुम्हाला जर फक्त फॅमिलीला जायचं असेल, थोडं लोअर कॅटेगरीमध्ये पाहिजे असेल, लोएस्ट इंडिव्हिज्युअल जायचं असेल विदाऊट ग्रुप, तर तसंही सांगा, आपण तसंही अरेंज करू 3 स्टार 4 स्टार मध्ये.
की ज्याच्यामध्ये 4-5 हजार रुपये अजून कमी होतील. रूम शेअरिंग नाही, 2च लोकांना. रूम शेअरिंग 2 लोकांसाठी. आपण कुठेही असं डॉर्मेटरी म्हणा एका रूम मध्ये 4 जणांना झोपवलंय हे आपण नाही करणार आहोत. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल रूम असेल आणि प्रत्येक जण 2 जण असतील. जर फॅमिली असतील तर मग ट्रिपल म्हणजे ट्रिपल बेडवर आपण एक्स्ट्रा शेअरिंग मध्ये घेणार ते. म्हणजे वरती म्हटलं ना तसंच. अजून कोणत्या टीप असतात म्हणजे ट्रिप कसल्या टीप? ट्रिप म्हणायचंय बहुतेक. फ्लाईट मध्ये तुम्ही पण येणार आहात का? हॉटेलची कॅटेगरी काय असेल? सर हॉटेल सामंत. ओके. हॉटेल ही 4 स्टार डिलक्स 5 स्टार प्रॉपर्टी आहे. अरिस्टा बाय अम्बिशन जसं मी सांगितलं तसं. आणि जर पुण्यातून आपण एकत्र जाणार असू सेम फ्लाईट असेल तर डेफिनेटली मी फ्लाईटमध्ये पण आहे तुमच्या बरोबर. आय एम अलोन सो आय मस्ट गेट गुड रूम पार्टनर. डेफिनेटली. आता त्यावेळेला जे सिंगल मध्ये अवेलेबल असतील तर ते तर असतीलच. किंवा आपल्या जर लेडीज टूर मॅनेजर्स आहेत, दीप्तीताई आहेत किंवा मेघना जर येणार असेल तर शी विल शेअर विथ यू. अजून कोणत्या ट्रिप्स असतात? आपल्या अशा बऱ्याच ट्रिप्स आहेत मॅडम. सिनियर सिटीजन येऊ शकतात का? हो नक्की या. 100% या. तिथे कुठेही तुम्हाला काही धावपळ नाहीये. व्यवस्थित जाऊन व्यवस्थित येणार आहोत आपण. पुण्याहून कधी निघणार आहे? 23 तारखेची रात्रीची फ्लाईट आहे, अर्ली मॉर्निंगची. 23 डिसेंबरची. सो 23, 24, 25 आपण हे करणार आहोत. मुंबईवरून यायचं असेल तर गुवाहाटीला तुम्ही जर डायरेक्ट आलात तुमच्यासाठी गाडी अरेंज होईल आणि ती तुम्हाला डायरेक्ट हॉटेलला घेऊन जाईल. म्हणजे आपण हॉटेलमध्ये तर डेफिनेटली भेटणार आहोत. आता मी जे जाणार आहे ते मी डायरेक्ट फ्लाईटनी जाणार आहे. रात्री 2:40ची फ्लाईट आहे, सकाळी 6 वाजता पोहोचते. सो साधारणतः 6:30 पावणे 7ला आपण हॉटेलमध्ये भेटूच तिकडे. खूप चालणे असते का? नाही. आपल्याला खूप असं चालायचं नाही, पण झू बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे तिकडे तुम्हाला बऱ्यापैकी थोडंसं चालावं लागेल. जानेवारीचे डेट्स आम्ही लवकरच डिक्लेअर करू. मंदिराचं प्रांगण बऱ्यापैकी मोठं आहे. काही ठिकाणी थोड्याशा जिने आहेत जे आपल्याला चढावे लागतील, पण असं खूप असं म्हणता येणार नाही. पुणे टू गुवाहाटी का डायरेक्ट? हा, पुणे टू गुवाहाटी डायरेक्ट फ्लाईट सकाळी 2:40ची इंडिगो. डायरेक्ट फ्लाईट इज ऑलवेज बेटर. कारण काय होतं, एक तर वाया हैदराबाद आहे, वाया कोलकाता आहे किंवा वाया दिल्ली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक 2-3 तासाची गॅप मिळते, पण त्याच्यामध्ये आपल्याला फ्लाईट पण चेंज करायला लागतं. जर थ्रू अँड थ्रू चेक इन झालं तर गुड. जर नाही झालं तर मग लगेज घ्या, बेल्ट बदला, टर्मिनल बदला आणि दुसरं फ्लाईट पकडा. याच्यामध्ये 3 तासात म्हणजे रात्रीची अर्धवट झोप सगळी उडून गेलेली असते आपली. त्यामुळे शक्यतो मी जनरली सांगतो की 2:40ची फ्लाईट चांगली आहे आपली. 2:40, 3 वाजता काहीतरी आहे. ग्रुप डिस्काउंट मिळेल का? हो नक्की मिळेल मॅम. 10 पेक्षा जर जास्त ग्रुप असेल तर नक्की कळवा. आपण नक्की त्याच्यावर वर्कआउट करू. सगळं आहे, डिस्काउंट्स आहेत. करेक्ट. मेन म्हणजे महत्वाचं सिंगल शेअरिंग रूम घेता येईल का? म्हणजे एकट्या माणसाला राहायचंय का? हो घेता येईल ना. सिंगल रूम सप्लिमेंट वापरून आपण सिंगल रूम शेअरिंग वापरू शकतो. ओके. आय एम इंटरेस्टेड इन एमसी पिरियड मा कामाख्या. इज इट एनी डिफरन्स इन नॉर्मल डे अँड एमसी पिरियड? येस. त्यावेळेला त्याला म्हणतात अंबुबाची मेला. जून मध्ये वर्षातून एकदाच येतो तो. 3 दिवसाचा तो मेला असतो आणि आधीचा एक दिवस नंतरचा एक दिवस म्हणून साधारणतः 4 दिवस तर बंद असतं मंदिर. पण त्यावेळेला भयंकर गर्दी असते तिकडे. इव्हन व्हीआयपी तिकीट्सना सुद्धा माझा मागच्या वेळेचा अनुभव असा आहे की व्हीआयपी तिकीट्सना सुद्धा 4 तास लागले होते. 4 ते 5 तास तिकडे. म्हणजे नॉर्मल लोक रात्री 1-1:30 वाजता लावतात, सकाळी 6ला मंदिर उघडतं. रात्री 1ला जे लाईन मध्ये उभे राहतात ते सकाळी 11 वाजतापर्यंत तिकडेच असतात. पण येस डेफिनेटली नक्की जून मध्ये टूर्स काढणारच आहे मी त्यावेळेला पण तिकडे. सो त्यावेळेला नक्की तुम्ही प्रीती मॅडम चौकशी करू शकता. पण छान आहे ओव्हरऑल. म्हणजे कसं आहे माहितीये का, कामाख्या ऑफबीट आहे. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या. त्यामुळे तिकडचा प्रवास हा थोडा लांबणीचा असतो. डेफिनेटली येस. थोडीशी दगदग सुरुवातीला वाटू शकते तुम्हाला. का? जर फ्लाईट तुम्ही 2 वेगवेगळे घेतले तर. ट्रेन घेतलं तर डेफिनेटली दगदग आहे. म्हणजे तुम्ही 2 दिवस त्याच ट्रेनमध्ये असता, 2-2.5 दिवस. आणि त्याच्यानंतर मग लगेच टूर सुरू होते. म्हणजे जर 23 तारखेलाच पोहोचला तर ठीक आहे, पण 23ला संध्याकाळी वगैरे जर ट्रेन आली तिकडे तर मग दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही दर्शनाला. सो बऱ्यापैकी एनर्जी, बऱ्यापैकी वेळ हा जातो त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आम्ही मुद्दामून काझीरंगा वगैरे ऍड नाही केलेले. काझीरंगा पण आपण एक्सटेन्शन करू शकतो जर तुम्हाला काझीरंगाला वगैरे जायचं असेल तर. ह्याच्यात का ऍड नाही केलं? जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की अशा ठिकाणी गेल्यानंतर ती एनर्जी घेऊन परत यावं.
तिकडनं परत आपण काझीरंगा फिरायला गेलो तर ती जी एनर्जी असते ही नलिफाय व्हायला वेळ नाही लागत. 3 दिवस मंदिर बंद असते, 3 दिवस दर्शन नाही होणार मॅम, त्याच्यानंतर 4थ्या दिवशी दर्शन सुरू होणार. त्या 3 दिवसात नाही जाता येणार. पूर्ण कपाट बंद असतात. 4थ्या दिवशी जेव्हा मंदिर उघडतात त्यावेळेला आपल्याला ते धागा आणि या सगळ्या गोष्टी मिळतात. ट्रेन ट्रॅव्हल टाइम किती? साधारणतः 48 तास. त्याच्यात जर डिले वगैरे झाली, काही झालं तर ते नाही सांगू शकत. साधारणतः 2 दिवस धरून चला, 1.5 ते 2 दिवस. पूजा विधीबाबत काही माहिती देऊ शकता का? पूजा विधीसाठी तुम्ही गाईड करता का? हा नाही, पूजा विधीसाठी मी गाईड नाही करत, पण आपले तिकडचे पुजारी बांधील आहेत जे आपल्यासाठी आपल्याला VIP मधून लवकर बाहेर काढतात, तर ते तुम्हाला पूजा विधीसाठी गाईड करू शकतील तिकडे. मी म्हणून म्हटलं ना की पहिल्या दिवशी आपण आपल्या स्पेशली तिकडच्या लोकल माणसाला बोलवणार आहोत की जो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून तयार करून घेईल की काय काय लागणार आहे. म्हणून पहिला दिवस हा बऱ्यापैकी फ्री ठेवलाय. आपलं हॉटेल जे आहे तेही मार्केटच्या जवळ असेल. तुम्हाला नुसती एकट्याला जरी जाऊन यायचं असेल तुम्ही बिंदास टुकटुक घेऊन म्हणजे रिक्षा घेऊन तुम्ही जाऊन येऊ शकता. त्याचा तसा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि कोणी ना कोणीतरी असतंच आपल्याबरोबर तिकडे. इव्हन मंदिरामध्ये सुद्धा आपला लोकल गाईड असणार आहे जो कंटिन्युअस आपल्याबरोबर असणार आहे. लाईनीत उभं राहिल्यापासून पूर्ण दिवसभर सगळे टूर संपेपर्यंत आपली. कदाचित डिनर करूनच जाईल आपल्याबरोबर, पण येऊ दे, छान आहे. बरं, फक्त कामाख्या का नाही, दशमहाविद्या ज्या आहेत म्हणजे तुम्हाला माहिती असेल तारापीठ आहे किंवा बगलामुखी देवी आहे, या सगळ्याच्या त्या प्रांगणामध्ये छोटी छोटी मंदिर आहेत आणि लाईव्ह मंदिर आहेत. जसं म्हटलं ना की ऊर्जा भारित ते क्षेत्र आहे. हे साध्या सुध्या नॉर्मल मंदिरांसारखं आपण दर्शनाला जात नाही आहोत. कुठलं तरी काहीतरी अनुष्ठान घेऊन, कुठला तरी विषय घेऊन, कुठली तरी इच्छा घेऊन आपण तिकडे जाणार आहोत. आता मी जनरली सांगतो की ती आई आहे, लक्षात घ्या. आईला सांगायची गरज नसते मुलाला काय पाहिजे. मुलगा येतोय भेटायला म्हटलं की तिला कळतं. आणि मला सांगा, जेव्हा पोर आईला भेटायला जातं तेव्हा मूल जास्त खुश होतं का आई जास्त खुश होते? डेफिनेटली आई जास्त खुश होते. त्यामुळे आपणही तेवढ्याच आनंदाने तिकडे जायचंय. इफ यू इन्क्लूड काझीरंगा, हाऊ मच कॉस्ट? ओके, ते किती दिवसासाठी करायचंय वगैरे मॅम, तुम्ही एक मला मेसेज टाका, अकॉर्डिंगली मी तुम्हाला त्याचं कोटेशन वेगळं देईन. 2 नाईट 3 डेज, एक 5 तासावर आहे तिकडनं. 2 नाईट 3 डेज तुम्ही करून अजून 2 दिवस वाढवून तुम्ही जाऊन येऊ शकता. वन ऑफ ब्राह्मण वी कॅन अरेंज, सो दे डू पूजा और ओनली वी हॅव टू विश टू मा. नाही, ते पूजा पण करून देतील तुम्हाला. आणि तुम्हाला जर तिकडे नॉर्मल आपण जसं महालक्ष्मीला गेल्यानंतर थाळी मिळते पूजेची वगैरे, गुलाब वगैरे असतं, तसे तिकडची एक वेगळ्या फुलांची पूजा असते, ती तुम्ही करू शकता. जर तुम्हाला तिकडे पूजा करायची असेल तर डेफिनेटली आपण तो ब्राह्मण अरेंज करू शकतो तिकडे. कारण आपले जे सप्लायर्स आहेत किंवा आपण जे आपले सपोर्टर्स आहेत तिकडे, जे आपल्याला सर्व्हिस देतात तिकडनं गाड्यांची वगैरे किंवा गाईडची वगैरे, हे तिकडचे लोकल आहेत. आपण असं कुठूनही बाहेरच्या DMC कडून वगैरे सर्व्हिस घेत नाही. आणि ही अशी लोक आहेत ज्यांच्याबरोबर मी गेली 15 ते 17 वर्ष एकत्र काम करतोय. सो मला म्हणजे मी आता बेसिकली इनबाउंड मध्ये होतो. फॉरेनर्स जे इंडियात फिरायला यायचे, माझी कंपनी ती मॅनेज करायचे. तेही लोक जेव्हा जायचे कोलकाताला म्हणा, जगन्नाथपुरीला म्हणा, 7 सिस्टर्स म्हणा, स्पेशली कामाख्यासाठी फॉरेन आफ्रिकेतून बरीच लोक यायची, त्यांच्या सगळ्यांचं सर्व्हिस हे सप्लायर्स करायचे. सो डेफिनेटली सर्व्हिसच्या 36,500 मध्ये बोला मॅडम. जाणं येणं सगळं आहे का? नाही, फ्लाईट नाहीये, फ्लाईट सोडून आहे. जाणं येणं नाहीये, फ्लाईट सोडून आहे. फ्लाईट साधारणतः तुम्हाला एक 25,000 ते 30,000 एक्स्ट्रा पडू शकतात. डिपेंड आपण कधी तिकीट काढतो त्याच्यावर आहे. बरं, अजून काही प्रश्न आहेत का याच्यामध्ये? कोणत्या टूर अजून काढणार आहात? बरं, सामंत सर, बेसिकली जगन्नाथपुरी तर आम्ही काढतच आहोत. जगन्नाथपुरी हा आहे बघा, मी तेच म्हणतो प्रियंका. आता याच्या पुढचं मेन आमचं हे असणार आहे जगन्नाथपुरी. आता लक्षात घ्या की जनरल ट्रॅव्हल कंपनी सारखी ट्रिपटेल नाहीये. ट्रिपटेल ही बेसिकली संतुलन बरोबर टायअप झालेली टूर एजन्सी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही एक्सपिरियन्शियल टूर्स हे आम्ही जास्त काढत आहोत आणि ज्याच्यामध्ये आम्हाला कॉर्पोरेट्स कडून खूप चांगला प्रतिसाद येतोय. आणि कॉर्पोरेटची पोरं कशी असतात, 2 दिवस सुट्टी मिळाली की बारमध्ये जाऊन बसा, पगार असतो भरपूर, 2 दिवस काय करायचं माहित नाही, यांचे आई बाबा गावाला बिचार कुठे ते बसलेले असतात आणि हे उन्हाळ्या करत असतात. सो आम्ही एक नवीन अजेंडा याच्यामध्ये त्यांना कनेक्ट करून दिलाय की जेणेकरून त्यांनाही ते आवडलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्याचीही डिमांड आहे.
त्यामुळे पुढची जगन्नाथपुरीसाठी आम्हाला कॉर्पोरेट वाल्यांच्या पोरांकडून डिमांड्स आलेले आहेत की आम्हाला जगन्नाथपुरी पण जायचंय. त्यामुळे डेफिनेटली जानेवारीपासून आम्ही जगन्नाथपुरीमध्ये पण येणार आहोत. सो जगन्नाथपुरी असणार आहे. शॉर्ट ब्रेक्स मध्ये आम्ही जास्त असणार आहोत. गोवामध्ये असणार आहे, हैदराबादमध्ये असणार आहे. पण तुम्हाला जर अशी केसरी विणासारखी टूर पाहिजे असेल 7-8 दिवसाची, 9 दिवसाची, तर एवढ्या मोठ्या टूर्स आम्ही आता हात घालत नाही आहोत त्याच्यामध्ये. हा, इंडिव्हिज्युअल तुमच्या फॅमिलीला जायचं असेल तर नक्कीच मला आवडेल तुम्हाला प्लॅनिंग वगैरे करून द्यायला. त्याची काही मदत लागली तर बिंदास मला फोन करा. कॉस्टची जगन्नाथपुरीची कॉस्ट अजून वर्कआउट केली नाहीये मॅम, पण ती झाली की आम्ही नक्की पब्लिश करू. पुढच्या टूरची पण आता माहिती आपण साधारण लवकरच देऊयात. जगन्नाथपुरीची देऊ आपण Yes. लवकरच. ओके. येस. सो मला वाटतं आहे आता बरेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर ज्यांना याविषयी जास्ती प्रश्न आहेत किंवा गिरीश सर ओके ना का अजून अजून काही बोलायचं आहे आपल्याला टूर संबंधात? नाही, बऱ्यापैकी माझं बोलणं झालंय. तेच विचारत होतो, माझ्याकडून काही राहिले आणि कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कळवा. शेअर युअर कॉन्टॅक्ट नंबर. तुम्ही मेघनाला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. मेघनाचा Yes. नंबर असेलच तुमच्याकडे. मी देईन ज्यांना डायरेक्ट तुमच्याशी बोलायचं आहे ज्यांना मी हवं तुमचा असेल नंबर त्यांना त्यांना देईन. शेअर करीन नक्कीच. येस. सो गिरीश खूपच छान पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने सगळ्या कामाख्या देवीपासनं ट्रिपटेलची आपली टूर कशी असणार आहे त्याबद्दल माहिती खूप छान पद्धतीने सगळ्यांना समजलेली आहे. म्हणजे इतकं डिटेलमध्ये मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे की कशी डिटेलमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काय करणार आहोत याची माहिती सगळ्यांना मिळाली आहे. सो नक्कीच आम्ही संतुलन परिवारासाठी आता रेडी आहोत. येस गिरीश, एक मिनिट. रेडी आहोत आम्ही आता तुम्हाला सुंदर आणि आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी. सो तुम्ही फक्त आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपण लगेचच आपली टूर डिसेंबरमध्ये काढतच आहोत. येस गिरीश. मला अजून एक सांगायचं होतं. मंडळी, एक लक्षात घ्या परत की ह्या सगळ्या एक्सपिरियन्शियल टूर्स असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला असं एखाद्या वेगळ्या जागेचा जर अनुभव घ्यायचा असेल, एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, असं काही तुमच्या डोक्यात असेल तर नक्की आम्हाला कळवा की आम्हाला इथे जायला आवडेल. आता काही लोकांनी मला वाडी आणि खिद्रापूर एकत्र करायला सांगितलं, तर ती पण आम्ही कदाचित लवकरच टूर घेऊन येऊ. आध्यात्मिक टूर की वाडी आणि खिद्रापूरची एकत्र टूर असेल, ज्याच्यामध्ये कोल्हापूर पण इन्क्लूड असेल. अगेन 3 नाईट 4 डेज शॉर्ट ब्रेक. पटकन जायचं, पटकन यायचं, छान दर्शन घ्यायचं, अनुभव घ्यायचा. तर हे पण आपण करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हालाही फॅमिलीवर कुठे जायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मला नक्कीच आवडेल तुम्हाला मदत करायला. येस. थँक्यू. थँक्यू सो मच. आता आपला हाच जो Thank you. आजचा एपिसोड आहे तो आपण आपल्या संतुलन आनंद युट्यूब चॅनलवर सुद्धा आपण अपलोड करत आहोत. सो तुम्हाला तुमच्या कुणाला नातेवाईकांना फ्रेंड्सना दाखवायचं असेल संतुलन आनंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावर हा आपला वेबिनार असणार आहे. ठीक आहे. येस. ऐतिहासिक आध्यात्मिक जॉईंट टूर प्लॅन करा. येस प्रीतीताई, नक्कीच. काय लिहिलंय? ऐतिहासिक आध्यात्मिक टूर प्लॅन करा. एक्झाम्पल सांगा प्रीती मॅडम. हॅलो प्रीती मॅडम. बरं, त्यांनी अजून विचारलं, आय हॅव अ लोकल कॉन्टॅक्ट इन पुरी, सो इफ आय रिक्वायर ओनली गाईड अँड स्टे यू विल हेल्प. हो, नक्की करेन ना, काही प्रॉब्लेम नाही. ट्रॅव्हलसाठी तुम्हाला कुठलीही मदत लागली नक्की विचारा. वैष्णोदेवी येस, पण फ्रँकली आत्ता नको. कन्सिडरिंग जे सिच्युएशन चालू आहेत, इश्यू चालू आहेत, त्यामुळे शक्यतो मी पर्सनली हे टाळतोय. पण तुम्हाला जर पर्सनल नुसती बुकिंग वगैरे काही करून पाहिजे असेल, इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की विचारा. हम्पी बदामी आहे आमच्या लिस्टवर. हम्पी बदामी नक्कीच करणार आहे. आपला इतिहास आणि स्पिरिच्युअल दोन्हीचा संगम. ओके, चालेल. तुम्हाला अशा कुठे डेस्टिनेशन माहिती असतील प्रीती मॅडम तर नक्की कळवा. कुरोपूर पिठापूर येस, ते दत्त देवस्थानाचं आम्ही एक करणार आहोत. सो कुरोपूर आलं, पिठापूर आलं, त्याच्यामध्ये वाडी आली, औदुंबर आलं, गाणगापूर आलं. हे सगळ्यांची एक मोठी टूर चांगली करणार आहे. सो ही झाली मंडळी कामाख्याबद्दल इन्फॉर्मेशन. ज्यांना ओढ निर्माण झाली असेल किंवा ज्यांना जावं असं वाटत असेल त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा. आम्हीही असू तुमच्या बरोबर. एक वेगळा अनुभव घेऊन आपण परत येणार आहोत तिकडनं. येस, नक्कीच. ओके, ओके. थँक्यू. सो येस, धन्यवाद गिरीश सर. खूपच छान माहिती मिळालेली आहे. संतुलन आनंदशी अशाच प्रकारे कनेक्ट मध्ये राहा. आपण खूप सारे वेबिनार्स आणि वर्कशॉप्स घेऊन डिसेंबरमध्ये येतच आहोत. थँक्यू सो मच. गुड नाईट.